श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये दत्तात्रेयांचा तिसरा अवतार नृसिंह सरस्वती यांचे जन्मरहस्य आणि त्यांच्या अद्भुत लीला या विषयाच्या निमित्ताने आपले मनःपूर्वक स्वागत. श्री नृसिंह सरस्वती यांचा जन्म महाराष्ट्रात वाशिम जिल्ह्यातील लाडकरंज येथे सन 1378 साली एका ब्राह्मण कुटुंबात झाला. अंबा भवानी आणि माधव हे त्यांचे मातापिता. नरहरी हे त्यांचे बालपणीचे नाव. गुरुचरित्रातील कथेनुसार अंबा भवानीला मागील जन्मात श्रीपाद श्रीवल्लभांनी शिवप्रदोष व्रत करण्यास सांगितले होते. तिच्या श्रद्धापूर्वक पूजनाने त्यांनी अंबा भवानीला आशीर्वाद दिला होता की त्यांच्या पुढच्या जन्मात ते तिच्या पोटी धर्मरक्षणासाठी जन्म घेतील. माधव अंबा हे दोघे शिवभक्त होते. शिव उपासनेने झालेले हे मूल म्हणजेच नरहरी जन्मापासून ओम शब्द उच्चारत होता. नरहरी मोठा होत होता, पण ओम या शब्दाशिवाय दुसरा कोणताही शब्द बोलत नव्हता. त्यामुळे माधव आणि अंबा मनातून खूप दुःखी झाले होते. एके दिवशी त्यांनी ज्योतिषाचा सल्ला घेतला, पण ज्योतिषाने त्यांना सांगितले की नरहरी हा एक अवतारी युगपुरुष आहे. तो तुमच्या घरी जन्माला आला हे तुमचे भाग्य आहे. पण हे कसे घडणार हे अंबेला कळेना. तिने नरहरीला जवळ घेऊन विचारले, तू काहीच का बोलत नाहीस? तुझे बोल ऐकण्यासाठी आम्ही आतुर झालो आहोत. आमची ही इच्छा पूर्ण कर. आईचे हे शब्द ऐकून बाळ नरहरी आपल्या हातांनी हावभाव करून माझी मुंज करा, त्यानंतर तो बोलू शकेल असे सुचवू लागला. माधव अंबेने त्याची मुंज करण्याचे ठरवले. हा मुक्या मुलाचा मौजीबंधन सोहळा पाहण्यासाठी लोकांनी खूप मोठी गर्दी केली. माधवरावांनी ठरलेल्या शुभमुहूर्तावर त्याच्या कानात 3 वेळा गायत्री मंत्र म्हटला. नरहरी ते उघडपणे बोलला नाही. हे पाहून लोक कुचितपणे हसायला लागले. मुका मुलगा गायत्री मंत्र कसा म्हणेल? याला मुंज म्हणायचे का? असे म्हणू लागले. पण माधव अंबेने पुढील विधी तसेच चालू ठेवले. मौजी बंधनाच्या वेळी मुलाला भिक्षा दिली जाते. आई अंबा भवानी यांनी नरहरीला पहिली भिक्षा देऊन आशीर्वाद देताच नरहरीने ऋग्वेदातील पहिला मंत्र स्पष्टपणे उच्चारला. दुसरी भिक्षा देताच त्यांनी यजुर्वेदाचा सुरुवातीचा भाग पठण केला. आईकडून तिसऱ्यांदा भिक्षा मिळताच त्यांनी सामवेद घडघड म्हणून दाखवला. माधव आणि अंबा अत्यंत आनंदी झाले. हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले. नरहरीने ज्या प्रकारे अस्खलित वेद म्हणून दाखवले त्यामुळे गावातील ज्येष्ठ विद्वान ब्राह्मणही विस्मयचकित झाले. त्यांना हा दैवी चमत्कार असल्याचे मान्य करावे लागले. मुंज होताच नरहरीने अगदी कोवळ्या वयात म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी घर सोडले. हा प्रसंग गुरुचरित्रात अतिशय भावपूर्णरित्या वर्णिलेला आहे. 8 वर्षाचे हे कोवळे मूल एकटे काशीला पायी गेले. तेथे नरहरीने वृद्ध ऋषी श्रीकृष्ण सरस्वती यांच्याकडून संन्यास घेतला. त्यांनी त्याचे नाव नरसिंह सरस्वती ठेवले. त्यानंतर नृसिंह सरस्वतींनी अनेक तीर्थस्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर 12 वर्षे नरसोबाच्या वाडीत राहून आपल्या अद्भुत लीलांनी त्यांनी लोककल्याणाचे काम केले. नंतर ते गाणगापूरमध्ये 33 वर्षे राहिले. त्यांच्या भक्ताला आयुष्यात कोणतीही अडचण असू देत, श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्या दैवी सामर्थ्याने ती दूर केली. लोकांना खरा भक्तिमार्ग दाखवून
28 जानेवारी 1459 साली माघ वद्य प्रतिपदेला ते श्री शैल्य येथील कर्दळी वनात अदृश्य झाले. अदृश्य होण्यापूर्वी त्यांनी आपल्या मुख्य शिष्यांना बोलावून सांगितले की मी इथेच आहे. माझी भक्ती करतील त्यांच्यासोबत मी नेहमी असेल. त्यांना रोग, दुःख, गरिबीचे भय असणार नाही. त्यांच्या घरात समृद्धी, आनंद आणि शांती राहील. मी धर्माला ग्लानी आली की पुन्हा माझ्या तपोसाधनेतून प्रकट होईल, असे म्हणून ते नदीत पानांच्या आसनावर बसून तरंगत कर्दळी वनाच्या दिशेने निघाले आणि काही अंतरावर गेल्यावर अदृश्य झाल्याचे त्यांच्या शिष्यांनी पाहिले. अशा अनेक प्रसंगांचे वर्णन करणारा आणि त्यांचे महात्म्य सांगणारा गुरुचरित्र हा पवित्र ग्रंथ आहे. दत्तभक्त या ग्रंथाला वेदतुल्य मानतात. श्रद्धेने त्याची पारायणे करतात. श्रीपाद श्रीवल्लभ यांनी भविष्यवाणी केल्याप्रमाणे नृसिंह सरस्वती कर्दळी वनात तपोनिष्ठ राहिले आणि इसवी सन 1856 चैत्र शुद्ध द्वितीयेला वारुळातून श्री नृसिंह भान म्हणून प्रकट झाले. ते म्हणजेच स्वामी समर्थ. दत्तात्रेयांच्या या चौथ्या अवताराबद्दल जाणून घेऊया पुढील मार्गशीर्ष भाग 5 मध्ये. धन्यवाद.